सद्यस्थितीत आपण आळंदीच्या दिशेनं प्रवास न करता ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा लगत सुरक्षित ठिकाणी राहावे ही विनंती। वारीच्या 700 वर्षांच्या इतिहासामध्ये जे कधी घडलं नाही ते आज आपण आळंदीमध्ये उघड्या डोळ्यांनी पाहतोय। लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवरती रवाना होण्याच्या अगदी तोंडावर इंद्रायणी नदीनं तिचं आजवरचं सर्वात भयानक आणि रौद्र रूप धारण केलंय। धो पडणाऱ्या पावसामुळे आणि धरण क्षेत्रामधील विसर्गामुळे आळंदीला जोडणारे 4ही प्रमुख पूल हे पाण्याच्या खाली गेले आहेत। पुलाचे मजबूत कठडे देखील पाण्याच्या वेगानं वाहून गेले आहेत। सध्या आळंदीमध्ये पूरग्रस्त नागरिकांना आणि भाविकांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे। NDRF आणि स्थानिक प्रशासनानं 408हून अधिक वारकऱ्यांची सुरक्षितपणे सुटका केली आहे। पण याच दरम्यान प्रशासनानं वारकऱ्यांना एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे। तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा असं आवाहन करण्यात आलंय। या आवाहनामागे एक अत्यंत गंभीर असं कारण आहे। आळंदीमधील बहुतांश धर्मशाळा, सखल भाग आणि दर्शन मंडप पुराच्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडाले आहेत। नवीन येणाऱ्या वारकऱ्यांना थांबण्यासाठी, सामान ठेवण्यासाठी शहरामध्ये सुकी जागाच उरलेली नाहीये। सर्व मार्ग बंद आहेत, त्यामुळे भीषण वाहतूक कोंडी आणि जीविताचा धोका देखील निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच प्रशासनानं हा कठोर निर्णय घेतलाय। भाविकांनी नदी काठावरती जाणं पूर्णपणे टाळावं आणि अधिकृत मार्गाची माहिती मिळाल्याशिवाय पुढे निघू नये। महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस चालू आहे। श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीनं धोकादायक पाणी पातळी ओलांडली आहे। त्यामुळे इंद्रायणीवरील तथा आळंदीतील सर्व वाहतूक बंद आहे। तमाम वारकरी भक्तांना परंपरेप्रमाणे वारीची आस आहे। सर्वांची श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती बळकट आहे। तरी सद्यस्थितीत आपण आळंदीच्या दिशेनं प्रवास न करता ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा लगत सुरक्षित ठिकाणी राहावे ही विनंती। सर्व वारकऱ्यांची योग्य सोय, खबरदारी घेण्याच्या सूचना संस्थांना महसूल व पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत। प्रस्थान कार्यक्रमासंबंधी आम्ही सर्व दिंडी प्रमुखांच्या संपर्कात असून प्रत्येक वारकरी भक्तानं आपले दिंडी प्रमुखांच्या संपर्कात राहावे। पण आज जी इंद्रायणी आपल्याला घाबरवते तिची मागील अवघ्या काही महिन्यांच्या पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली होती का? हा निसर्गाचा कोप नाही तर मानवाच्या पापाचा घडा भरून आल्यानंतर निसर्गानं दिलेला हा थेट इशारा आहे। याच पवित्र नदीला आपण आपल्या हातानं एका नाल्याचं स्वरूप आणून ठेवलं होतं। लगतच्या कंपन्यांचे केमिकल मिश्रित सांडपाणी, हॉटेल्सची घाण आणि घरांमधील मैला हा कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणीमध्ये सोडला जात होता। नदीचं पाणी पूर्णपणे काळं झालं होतं आणि तिथून जाताना उग्र आणि घाण वास येत होता। आपल्या मराठी संस्कृतीमध्ये ज्या नदीला आपण मातेचा दर्जा दिला तिचं आपण गटारामध्ये रूपांतर केलं। नदीपात्रांमध्ये झालेली बेकायदेशीर बांधकामं आणि साचलेल्या कचऱ्यामुळे नदीची नैसर्गिक पाणी वाहून नेण्याची क्षमता ही संपलेली आहे। परिणामी जेव्हा धरणामधनं पाणी सुटलं तेव्हा नदीला वाहून जायला जागाच उरली नाही आणि ते पाणी थेट शहरामध्ये आणि लोकांच्या घरामध्ये शिरलंय। स्थानिक प्रशासनानं आता तरी गंभीर परिस्थितीचा विचार करावा आणि नदीमध्ये सोडलेले हे सांडपाण्याचे नाले तात्काळ आणि कायमचे बंद करावेत। जाता जाता मला प्रशासनाला आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे आहेत। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखण्यामध्ये आमचे स्थानिक प्रशासन दरवर्षी अपयशी का ठरतं? वारीच्या तोंडावर दरवेळी नदीमध्ये रासायनिक फेसाचं साम्राज्य का निर्माण होतं? याला जबाबदार असणाऱ्यांवरती कठोर कारवाई कधी होणार? निसर्गानं हे जे रौद्र रूप दाखवलं आहे त्यानंतर तरी आता प्रशासन जागे होऊन नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ठोस पावलं उचलणार का, की पुन्हा वारी संपल्यावरती परिस्थिती जैसे थे अशीच होणार? हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत। दरम्यान आता प्रवासामध्ये असलेल्या सर्व वारकरी बांधवांनी स्वतःची काळजी घ्या आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनांकडे बारीक लक्ष द्या। दरम्यान आजच्या माझ्या विश्लेषणामध्ये मी जे मुद्दे मांडले आहेत यावर तुमचं मत काय आहे कमेंट्स करून नक्की सांगा।
काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.